संकोचानच मी गाडीचा दरवाजा उघडला. माझे कपडे पूर्णपणे भिजून गेले होते. दरवाजा लावत नाही तोच तिची बडबड सुरू. अरे बघ ना, एकदम अचानक पाऊस पडला. छत्री घेतली नसशील ना? मीही नाही घेतली. कुणास ठाऊक एवढा धोधो पाऊस पडेल. वर्षातून एक दोनदा असं होतच. आता गृहीतच धरलंय. जास्त पॅनिक व्हायचं नाही. आता किती वेळ इथं थांबून राहावं लागेल माहित नाही. एक बरं झालं, थोडा उंचवटा मिळाला गाडी लावायला. तिचं बोलणं सुरूच होतं. शेवटी तिची नजर माझ्या कपड्यांवर पडली. अरे किती भिजलायस तू. पण इथे कुठे तू अचानक? तुझं ऑफिस तर WTC ला आहे ना? मी काही बोलणार त्याच्या आतच ती पुन्हा सुरू. हे असंच होतं. तू इथे मीटिंगला आला असशील आणि अडकला असशील. मुसळधार पाऊस, वाहतूक ठप्प, असं सर्व असतानाही ती अत्यंत रिलॅक्स होती. ती अदाशासारखी सलग बोलत होती, पण त्यात वैताग नव्हता, उत्साह होता. मीही अत्यंत शांतपणे तिचं ऐकत होतो. तिचा सहवास मला हवासा वाटत होता. ती अधूनमधून माझ्याकडे बघत होती. आमच्या नजरा अलगदपणे एकमेकांना भिडत होत्या, पण त्या केवळ काही सेकंदासाठी. तिच्याकडे एकटक पाहत राहावं असं मला वाटत होतं. 15 मिनिटं हे असंच सुरू राहिलं. अखेर ती म्हणाली, आता यापुढे मला तुला WTC नावाने हाक मारायला लागू नये. माझं नाव श्रेयस. मी अमृता. खूप बरं झालं आज भेटलास. नाहीतर मी अगदी वैतागले होते. तिचं हे वाक्य ऐकून मला हायसं वाटलं. संकोच कमी झाला. अरे माझं ऑफिस इथेच कमला मिलमध्ये आहे. मी एका ॲड एजन्सीत कॉपीरायटर आहे. तिचं ते वाक्य ऐकून मी थोडा बुचकळ्यात पडलो. मला युवाना वाटत होतं की तिचं ऑफिस WTC ला आहे. बस स्टॉपवर तिची वाट पाहण्याच्या नादात किती लेट मार्क लागले. आणि आता कळतंय. तू काय करतो श्रेयस? तिने पहिल्यांदाच माझं नाव घेतलं होतं. मन आनंदून गेलं होतं. मी एका कंपनीत HR आहे. सध्या नवा जॉब शोधतोय. बघूयात. पाऊस हळूहळू कमी होत होता. आमची चर्चा रंगत होती. आज पाऊस थांबूच नये असं वाटत होतं. तेवढ्यात मागून जोरात एक हॉर्न ऐकू आला. एव्हाना पाणी ओसरू लागलं होतं. गाड्या हळूहळू चालू लागल्या होत्या. जसजशी गाडी बांद्र्याजवळ जात होती, मन उदास होत होतं. लकी हॉटेलजवळ गाडी पोचली. तिने गाडी सरळ दिशेने घेतल्यावर मी गोंधळलो. तुला डावीकडे जायचंय ना? हो, पण तुला आधी घरी तर सोडते. काही गरज नाही. मी जातो इथून रिक्षा करून. तुला इथे आता कोणती रिक्षा मिळणार आहे? हो, तुझं बरोबरच आहे. पण तुला उगीच त्रास. अरे त्यात त्रास कसला? काहीही हा तुझं. बोलता बोलता आमची बिल्डिंग आली. मी तिला गाडी थांबवायला सांगितली. पावसात भिजला आहेस, काळजी घे. आणि आता नेहमी असं अपघातानेच भेटायचं का? ती सावधपणे म्हणाली. मीही थोडा गोंधळलो. ती काय म्हणतीये हे मला कळलं, पण मी स्वतः कसं विचारायचं या विचाराने थोडा संकोचलो. 98206000 सेव्ह कर माझा नंबर. पुढच्या वेळी ठरवून भेटूयात. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. माझे पाय आता जमिनीवर नव्हते. मला असं वाटलं तिला करकचून मिठी मारावी. गाडीतून उतरण्याआधी शेक हँड करण्यासाठी मी हात पुढे केला. तिने मला हक केलं. कीप इन टच. तिचे हे शब्द माझ्या कानात बराच वेळ घुमत राहिले. तिच्या अलवार मिठीचा स्पर्श, तो सुगंध काही काळ तरी तसाच राहील. या अंधश्रद्धेने मी बराच वेळ आंघोळ केली नाही. रात्री माझ्या आवडत्या कोपऱ्यात जाऊन निवांत पडलो. सिगरेट शिलगावली. पावसाची रीप रीप सुरू झाली. झोप कधी लागली हेच मला कळलं नाही.
ही कथा तुम्हाला कोणाची आठवण करून देते कमेंटमध्ये सांगा आणि वगैरे वगैरेला सबस्क्राईब करायला विसरू नका.